पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे माझा प्रिय बंधूंनो बहिणींनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया हालेलुया प्रेम करणे म्हणजे क्षमा करणं आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया क्रूसावर येशूने काय बोलले बापा बापा पुढे त्यांना क्षमा करा कारण काय आहे ते काय करतात ते काय बोलतात ते काय विचार करतात हालेलुया त्यांना ठाऊक नाही त्यांना समजत नाही हालेलुया समजत असेल ते असं केलं नसतात त्यांना समजत नाही हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणजे काय आहे कोणतरी येशूला पकडून जबरदस्त क्रूसावर असेच बांधून ठेवले हालेलुया किळण टोकायला घेतले हालेलुया त्याला कळत नाही का तो काय करताय म्हणून त्याला कळत नाही का हालेलुया तो बेशुद्ध आहे तो वेडा झालेला आहे का हालेलुया तो वेडा नाही तो बेशुद्ध पण नाही त्याला कळत तो काय करताय हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया प्रिय सत्य असे आहे जे कोणी रागीट जीवन जगत आहे जे कोणी एकमेकांची निंदा करत आहे दुसऱ्यांना त्रास देऊन जे कोणी आनंद घेत आहे हालेलुया ते काय करत आहे त्याचा त्यांना कल्पना नाही प्रेज द लॉर्ड खरोखर मी काय करत आहे त्याचा मला जाणीव असेल तर मी उलट दुसरा काहीतरी केलं असतं हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया मदर तेरेसाच्या हातावरती कोणतरी तुंगलं तुम्हाला माहिती आहे कोणतरी एक व्यक्तीकडे मदर तेरेसा लोकांसाठी गरीब लोकांसाठी काहीतरी मागायला गेली प्रेज द लॉर्ड लोकांना भयंकर गरज असेल तर मात्र मदर तेरेसा लोकांच्याकडे हात पसरायला जात होती हालेलुया प्रेज द लॉर्ड मदर एका व्यक्तीकडे हात पसरायला गेले त्या माणसाने जेवढे राग होते ते सगळे राग काढता त्यांनी कुठे तुंगले मग त्या मदत करायच्या हातावर तुंगले हालेलुया मदत घेतली हालेलुया रुमाल घेतले पुसून घेतले हालेलुया मला सांगितलं तुम्ही माझा हात मला दिला हालेलुया तुम्ही मला माझा हक्क दिला हालेलुया परत मला मी परत हात दाखवलं आणि मला मी त्यांना सांगितलं की आता माझा लेकर घरी उठलेला आहे त्याच्या हातात प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू प्रियानो आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारत आहे मदर तेरेसा संत झाल्या म्हणून आपल्याला आज माहिती आहे हालेलुया मदर तेरेसा कलकत्ता टाउन म्हणून गेलं तर कोण तुंगायला जाणार तुंगायला जाणार का हालेलुया माहिती आहे संतांनी हालेलुया संतांच्या हातामध्ये कोणी तुंगायला जाणार हालेलुया हे संत आहे म्हणून तेव्हा माहित नव्हता म्हणून तुंगायला गेले हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया येशू ख्रिस्ताच्या हृदय जाणलेल्या सगळ्या लोकांना सत्य माहिती आहे येशू ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे समोर कोणतरी दिसलं तर जाणायचं हा येशू ख्रिस्ताचा प्रतिरूप आहे देवाचा लेकरू आहे हालेलुया याच्यामध्ये आदाम कसे
घडवलं, देवाने स्वतःप्रमाणे आदामाला घडवलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तसंच आपण आहे. हालेलुया. प्रियानो, जगातील सर्वांना आदर देत फिरलेल्या येशूने आपल्याला सांगितलेली गोष्ट आहे. हालेलुया, तुम्ही जसे मी तुम्हावर प्रेम केलं तसे तुम्ही एकमेकांच्यावर प्रेम करा. हालेलुया. तुमच्या प्रीतीमधून तुम्ही माझे शिष्य आहे हे जग ओळखणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. म्हणजे या 35 वचनाद्वारे येशू काय शिकवत आहे? काय शिकवत आहे येशू? हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्ही येशूचा शिष्य बनावं म्हणून क्षमा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगामध्ये बाकी अनेक लोक आहेत जे अनेक शिकवण दिलेले आहेत. हालेलुया. तसे नाहीये. तुमच्या प्रभूने तुम्हाला शिकवलेलं आहे, तू त्यांना क्षमा कर. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुला जर येशूचा शिष्य बनायचं आहे तर तू क्षमा. हालेलुया. धन्यवाद येशू. प्रियानो, तदनंतर आपण आणखी एक वचन घेऊ. हालेलुया. इब्रियलास लिहिलेल्या पत्रामध्ये 12व्या अध्यायातील 14वं वचन. इब्रियलास लिहिलेल्या पत्रामध्ये 12व्या अध्यायातील 14वं वचन. सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा, सर्वांच्या बरोबर शांततेत राहणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाच्या राज्यातील एक गुण आहे सर्वांच्या बरोबर शांततेत राहणे. बंधू आहे ते कधी कधी मला फोन करतात, माझ्याशी गोष्ट करतात. हालेलुया. बोलू जाग्यावर मला बोलतात, काही नाही पाहत, काही नाही पाहत. आपण शांत राहायचं. हालेलुया. आपण शांत राहायचं. हालेलुया. परमेश्वर सोडतात. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्याशी बोलताना त्यांच्या डोक्यावरती मोठमोठे प्रॉब्लेम्स असेल. हालेलुया. सगळे प्रॉब्लेम्स मांडून झाल्यानंतर स्वतः उत्तर देत आहे की काही नाही फादर, काही नाही, काही नाही. हालेलुया. आपण शांत राहायचं. हालेलुया. परमेश्वर सांगतो करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो, सर्वांच्या बरोबर शांतता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या बरोबर पवित्र आत्मा आहे की नाही? एका व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा आहे की नाही हे कसं ओळखायचं? हालेलुया. एका व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा किती आहे हे ओळखण्याचा मार्ग आहे, तुम्ही त्या व्यक्ती जवळ जा. हालेलुया. त्या व्यक्ती बरोबर तुम्ही बसलेला असताना तुम्ही शांतीने भरल्यासारखे अनुभव तुम्हाला होतो. बरोबर असो तुमच्यामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचा अलर्जी आहे. काही लोकांना फूड अलर्जी आहे. खाण्याच्या काही पदार्थ, काही पिण्याचा पदार्थ याचा तुम्हाला अलर्जी होत आहे. तुम्हाला ते सहन होत नाही. लगेच शरीरामध्ये काय काय होत आहे. पवित्र आत्मा अनेक लोकांना आता बरे करत आहे. काही वस्तू जे तुम्हाला त्रासदायक आहे त्याच्या बंधनातून प्रभूने तुम्हाला सोडवलेलं आहे. कमरेच्या मणक्याच्या भागातील निरनिराळा प्रकारचा दुखणे प्रभूने आज बरे केलेला आहे. थोडी वेळ सुद्धा चालता येत नाही, एवढ्यातच पाय दुखायला लागत आहे.
असे पायाचा त्रास असलेल्या लोकांना प्रभू बरे करत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी घरातील लोक चिमणी म्हणून वर हाक मारताय, अशा ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तीला प्रभू एक विशेष आशीर्वाद देत आहे. माता मरियाचे विशेष सानिध्याचा लाभ त्या व्यक्तीला पवित्र आत्मा देत आहे. जिभेच्या संबंधातील आजारपणा त्रास प्रभू दूर करून देत आहे. लेखवीच्या संबंधातील त्रासापासून अनेकांना प्रभू सुटका देत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.